मंदिरात आम्ही आता प्रवेश केलेला आहे। फुल एन्जॉय पुरी। नमस्कार मित्रांनो, आपण आज या यात्रेनिमित्त जे व्हिडिओ करणार आहोत त्याची सुरुवातच आपण आता इथून करतो। शांतेश्वरी माता प्रसन्न म्हणजे आमची सर्वांची लाडकी संतूबाई गव्हाणगावची, या गव्हाणगावच्या संतूबाईच्या यात्रेला आम्ही आता निघालेलो आहोत। तर आता आम्ही जातोच जत्रेत काय काय कसं आपला जे काय खेळणी असते, आळणी असते, देवीचं दर्शन घेऊन सर्व आनंद लुटता येईल तेवढा लुटायचा आणि काय काय शॉपिंग करायची, खरेदी करायची ते करून घरी यायचं आहे। हे दृश्य तुम्हाला व्हिडिओमार्फत आम्ही दाखवणार आहोत। तर बघूया चला। शांतादेवी माते की जय, संतूबाई माते की जय। तर चला मित्रांनो, निघूया आपण जत्रेला संतूबाईच्या। शांतादेवी हनुमान चरणी लीन होऊया, चला शांतेश्वरी संतूबाई मातेच्या जत्रेला। हे बघा अटल सेतू आणि हे इकडं खारकोपर स्टेशन, खारकोपर स्टेशन आणि इथं हा अटल सेतू आणि इथून मधूनच रस्ता आहे शांतादेवी मातेच्या मंदिरात जायला। बघा संतूबाईचं मंदिर आणि या मंदिरात आम्ही आता प्रवेश केलेला आहे आणि इथं खूप गर्दी आता जमेल आहे गर्दी। बघा दर्शनासाठी मागे बघा लाईन लागलेली आहे, रांग लागलेली आहे। चला आपण पण दर्शनाला रांगेत उभे राहूया। जय संतूबाई माते की जय। हे बघा आमचे भाई आले, कामगार नेते श्री महेंद्र शेठ घरत, शेलघर गावचे सुपुत्र, तसेच भगत परिवारातील सर्व शेलघर गावातील सर्व भक्तजन, महिला भगिनी वाजत गाजत शांतूबाईच्या जत्रेला आलेले आहेत मंदिरात। महेंद्र शेठ घरत आणि सर्व घरत परिवार मंदिरात येऊन देवीची पूजा करतात। महेंद्र शेठ घरत आणि आमच्या शुभांगी वहिनी यांच्या शुभ हस्ते देवीची विधिवत पूजा केलेली आहे। दरवर्षीप्रमाणे देवीला महेंद्र शेठ घरत आणि शुभांगी वहिनी यांच्याकडून सोन्याचं एक वस्तू असते। यंदा सुद्धा ही मोठी वस्तू आहे, गंठण आहे सोन्याची। देवीचं आशीर्वाद घेतलेला आहे महेंद्र शेठ घरत आणि शुभांगी वहिनी, तसेच सर्व घरत परिवार, कुणाल घरत आणि आमची सेजेल। देवीला साडी चोळीचा मान दिलेला आहे। सर्व घरत परिवार देवीचा आशीर्वाद घेत आहेत। हे बघा सर्व घरत परिवार, महेंद्र शेठ घरत, शुभांगी वहिनी, आमचे गुलाब शेठ,
दरवर्षीप्रमाणे येऊन देवीचा आशीर्वाद घेतात। आपण बघू शकता आपले सर्वांचे लाडके लोकनेते आदरणीय माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे आणि ते सुद्धा देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जातील। रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते देवीला पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे। देवीच्या चरणी लीन होऊन रामशेठ ठाकूर साहेबांनी देवीचा आशीर्वाद घेतलेला आहे। तसेच त्यांच्यासोबत त्यांचे सर्व सहकारी हे सुद्धा इथं उपस्थित आहेत। त्यामध्ये वाय.टी. देशमुख साहेब आहेत, अरुणशेठ भगत साहेब आहेत। त्या सर्वांनी देवीचा आशीर्वाद घेतलेला आहे। बघा रामशेठ ठाकूर साहेब देवीचे भक्त तर आहेतच, पण ते दरवर्षीप्रमाणे देवीच्या मंदिरात येऊन देवीची पूजा करतात, देवीचा आशीर्वाद घेतात। हे आहेत अरुणशेठ भगत आणि सर्व सहकारी बंधू आपले देवीचे दर्शन घेत आहेत। संतूबाईच्या दर्शनासाठी लागलेली रांग। आता जशी संध्याकाळ होईल तशी लोकांची इथं गर्दी जमेल। बघा देवीच्या दर्शनासाठी अलोट अशी गर्दी। शांतादेवी मंदिर कमिटीच्या वतीनं रामशेठ ठाकूर साहेबांचं इथं आता स्वागत करण्यात येईल। शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं कमिटीच्या वतीनं
स्वागत केलेलं आहे. हे बघा आज जत्रेत कोण भेटलं, माझा मित्र शेलघर गावचे वंडर बॉय संतोषजी भगत जत्रेत ते पण आलेत. मला वाटतं एकटंच आलं का तुम्ही? उद्या दोघा येणार. मजा करा का. हे बघा आमच्या सुवर्णाचे मामा आमच्या घरात आलेले, एक गोवर्धन मामा, एक पांडू मामा मस्त जत्रेत भेटलेत. धन्यवाद मामा, तुम्हाला भेटून आम्हाला आनंद झाला. शांतादेवी मातेची जय. आकाश पाळण्यात बसतो बघा. आकाश पाळण्यात बसून सगळा मंदिर परिसर बघतो कसा आहे. तर आम्ही बघा आकाश पाळण्यात बसलेलो आहोत संतुबाईच्या जत्रेत. दरवर्षी आकाश पाळण्यात बसायचा काय आनंद वेगळाच असतो. आणि आज लवकरच बसलो ना मी, रात्री झाल्यावर फुल गर्दी असते. आणि त्याच्यामुळं हे बघा कसा गाव आणि संतुबाईचा मंदिर परिसर.
फुल एन्जॉय. बघा एकदम खतरनाक. काय स्पीड आहे. एकदम खतरनाक. मंदिर बघा. आकाश पाळण्याचा आनंद घेतला. खूप मजा आली. 80 रुपये तिकीट. तेवढा वाटला नाही का. अजून 2-3 राऊंड पाहिजे होते चांगले. पण जाऊ दे चला. कपडा का हां कारखान्यामध्ये येतो. तर ही आहे शिरा आणि ही आहे पुरी. बिग पुरी. एवढी पुरी खाली तर हा त्या बघा शिरा बघा मस्त. नाखवा माझा दर्याचा. नाखवा माझा दर्याचा राजा. बघा पापलेट. तुम्हाला पापलेट दाखवतो बघा. पापलेट चिंबोरी जोडी आहे ना. 1500 जोडी आहे. याची असेल ना जोडी. बेटा
साप आहे बघा, पपी के सापाला खतरनाक म्हटलं साप. मंगलसूत्र हे मंगलसूत्र घ्या. बघा शांतादेव मंदिर, जशी संध्याकाळ रात्र होईल तसं तेज कसा मंदिराचा बघा. संतुबाई माते की जय. काचेचा कप 270 म्हणजे 20 रुपयाची वस्तू 270. वाटला का फुटला हे बघ. हे बघा संतुबाईच्या मंदिरात आम्ही मगाशी दिवसा आलो होतो, आता रात्री पण आलेलो आहोत. आता पालखी सोहळ्यात आम्ही सामील होऊ, आईचं पालखी सोहळ्यात दर्शन घेऊ आणि नंतर मग पूर्ण जत्रा बघू. हे बघा फुल जल्लोषात अशी ही जत्रा देवीची आपल्या. हे बघा संतुबाईचं मंदिर आणि मस्त जत्रा भरलेली आहे. चला आता आपल्याला आकाश पाळण्यात बसायचं आहे. बघूया आकाश पाळण्यातून उंचावरून आपल्या देवीचं मंदिर आणि संपूर्ण जत्रा कशी दिसते ते तुम्हाला आकाश पाळण्यातून दाखवतो. चला आता आकाश पाळण्यात बसायला जातो. दुपारी पण आकाश पाळण्यात बसलो होतो, दिवसाचे पण चित्र आपण तुम्हाला दाखवले. आता रात्री कसा वाटतो ते पण आपण बघूया. फुल जल्लोष देवीचा जत्रा. अलोट अशी गर्दी सर्व वाजत गाजत पालखी सोहळ्यात सामील झालेले सर्व भक्तगण. आकाशपाळणा, चला आकाशपाळण्यात बसूया आपण आता. बघा अरे किती स्पीडला फिरते हा पाळणा. बघूया आता आकाश पाळण्यात बसल्यानंतरची काय आपली रिॲक्शन आहे. बसलो आकाश पाळण्यात, मस्त इथून देवीचा आता परिसर आणि संपूर्ण मंदिर लाइटिंगमध्ये सजवलेले असं आपल्याला ते चित्र दिसणार आहे. सुवर्णा घाबरली. बघूया आता अजून स्पीड वाढला नाही. स्पीड वाढल्यानंतर एवढा म्हणजे घाबरल्यासारखं होतं. बघा देवीचं मंदिर आणि फुल जत्रा भरलेली आहे. याच्यासाठीच तर पाळण्यात बसतो का तर वरून आपल्याला ही जत्रा दिसते ना. जत्रा पूर्ण तो तिकडचा अटल सेतू, मुंबई, गव्हाण पूर्ण परिसर गाव आणि देवीची जत्रा इथूनच तर खरी आपल्याला दिसते. यासाठी आकाश पाळण्यात दरवर्षीप्रमाणे आम्ही बसतोच आणि यावर्षी तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत ही जत्रा दाखवित आहे. बघा कशी जत्रा. संतुबाई माते की जय.
सुंदराहुनी सुंदर संतूबाईचं मंदिर, संतूबाईचं मंदिर. सुंदराहून सुंदर असं हे मंदिर. पूर्ण परिसर असा लाइटिंग मध्ये उजळून निघालेला आहे. फाट अशी भक्तांची गर्दी. इकडे पालखी सोहळा चालू आहे, बँड वाजत आहे. खूप सुंदर असं हा मंदिर. आणि बघा सर्वत्र पाळणी, लहान लहान मुलं, मोठी मोठी मुलं सर्वजण या जत्रेचा आनंद घेत आहेत. आम्ही सुद्धा पाळण्यात बसलेलो आहोत आणि पाळण्यातून हे सर्व दृश्य आम्ही चित्रित करीत आहोत. आणि तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नाना गडकरी या यूट्यूबला जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा किती सुंदर असा हा जत्रेचा परिसर आणि जत्रेचा वातावरण. खूप छान मस्त. तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल कारण बघा ना किती असा सुंदर नयनरम्य देखावा. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. अशी 4 गावाच्या मध्ये संतूबाई बसली घोड्यावरी. आहा क्या बात आहे, मस्त. हेच बघण्यासाठी तर आकाश पाळण्यात आम्ही दरवर्षी बसतो आणि इथूनच तर खरा नजारा दिसतो. खूप छान सुंदर मस्त. जय शांतादेवी, संतूबाई माते की जय. बघा लहान लहान मुलं तसेच सर्व नवतरुण पोरापोरी पाळण्यात बसण्याचा आनंद घेत आहेत आणि त्यासाठी लाईन पण लागलेले आहेत, लहान लहान छोटी छोटी. तर बघा शांतादेव मंदिरात मस्त आकाश पाळण्यात बसलो. त्याच्या ओढीत बसायला जायचं विचार झाला. Bye.